अध्याय 15वा स्वामीचरित्र कथासार। तीर्थाटन करणे, हृदयोग आदी साधनांचा आग्रह करणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता 4 पुरुषार्थी प्राप्ती होते। ताप, पाप, दैन्य यापासून मुक्तता मिळते। प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पहिला तीर गाठता येतो। आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात। तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्यांना ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात। हे स्मरणात ठेवावे। हे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करतील आहे। मंगळवेढा येथे श्री स्वामींचे वास्तव्य असताना हा प्रसंग आहे। तेथील वास्तव्यादरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत। त्यांच्याकडे पाहतात सत्कृती दर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत आहे। त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत। जे कोणी स्वामींविषयी प्रेम आणि आदरभाव दाखवीत असत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत। याच मंगळवेढ्यामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्री इसम श्री स्वामी सहवासात आला आणि त्याने पुढे कायम त्यांच्या सोबत येऊ जाऊ लागला। त्यांचे श्री स्वामी चरणी मन जडले। श्री स्वामीपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले। मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लकडीमध्ये रूपांतर करून त्यांना भागवत घडवून आणला। ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाचा शेवटी ग्रंथकारांनी श्री स्वामीसूत यांच्याविषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे। अध्याय 15वा समाप्ती। श्री स्वामी समर्थ।